कथेचे नाव आहे मुंगीचा संघर्ष. उन्हाळ्याचे दिवस होते. एका हिरव्यागार शेताजवळ एक खूप उंच डोंगर होता. त्या डोंगराच्या पायथ्याशी एक चिमुकली मुंगी राहत होती. ती मुंगी खूप लहान होती, पण तिची स्वप्ने मोठी होती. ती नेहमी विचार करायची, जर मी या उंच डोंगराच्या शिखरावर चढू शकले तर मला माझ्या कष्टाचा खूप अभिमान वाटेल. एके दिवशी त्या मुंगीने तिच्या मित्रांना तिच्या स्वप्नाबद्दल सांगितले. जवळ बसलेले काही कीटक आणि टोळकीची चेष्टा करू लागले. एक टोळ हसून म्हणाला, अगं मुंगी, तू किती लहान आहेस आणि हा डोंगर किती मोठा आहे. तू कधीच शिखरावर पोचणार नाहीस. त्या मुंगीने त्यांचे ऐकले, पण तिने हार मानली नाही. ती हसून म्हणाली, मी लहान असेन, पण माझे धैर्य मोठे आहे. जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत. हे ऐकून काही कीटक शांत झाले, पण इतर हसतच राहिले. त्या मुंगीने विचार केला, मी कोणाकडेही लक्ष देऊ नये. मला फक्त माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मुंगीने हिंमत गोळा केली आणि डोंगर चढायला सुरुवात केली. सूर्यकिरण डोंगरावर पडत होते. मुंगी आपल्या चिमुकल्या पायांनी एक एक पाऊल टाकत होती. सुरुवातीला सगळं ठीक होतं. ती हळूहळू चढत होती, पण डोंगरावरचे खडक खूप निसरडे होते. अचानक तिचा पाय घसरला आणि ती धपकन खाली कोसळली. मुंगीला वेदना झाली. तिला थोडे वाईट वाटले, पण ती स्वतःशीच म्हणाली, ही तर फक्त सुरुवात आहे. मला पुन्हा प्रयत्न करायलाच हवा. तिने आपले चिमुकले शरीर झटकले आणि पुन्हा तयार झाली. जवळचे कीटक तिला पाहत होते. काही म्हणाले, ही पुन्हा प्रयत्न करणार आहे, ही वेडी झाली आहे. पण मुंगीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मुंगी पुन्हा चढू लागली. यावेळी तिने पूर्वीपेक्षा जास्त लक्ष दिले. ती प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत होती. हळूहळू ती थोडी वर पोचली. तिला वाटले, कदाचित यावेळी तरी मला यश मिळेल. पण तेवढ्यात वाऱ्याचा एक जोरदार झोत आला. मुंगीने आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न केला, पण ती पुन्हा घसरली आणि पडली. यावेळी ती आणखी थोडी खाली घरंगळली. तिचे छोटेसे शरीर दुखत होते. ती पूर्णपणे थकून गेली होती. जवळच असलेला एक कीटक म्हणाला, मुंगी, आता हार मान. हे तुझ्या आवाक्याबाहेरचे आहे. पण तो छोटा कीटक किंचित हसला आणि म्हणाला, पडणे म्हणजे पराभव नव्हे. पराभव केव्हा होतो, जेव्हा आपण प्रयत्न करणे थांबवतो. असे म्हणून तिने पुन्हा हिंमत गोळा केली. मुंगी अधिक संयमाने चढू लागली. यावेळी ती खूप सावध होती. प्रत्येक दगडाकडे काळजीपूर्वक पाहून आणि पाऊल ठेवण्यापूर्वी विचार करून ती पुढे जात होती. हळूहळू ते डोंगराच्या अर्ध्या उंचीवर पोहोचली. जवळच्या काही मुंग्या तिला पाहत होत्या. एक मुंगी म्हणाली, वा, या लहानग्यामध्ये किती हिंमत आहे. पण दुसरी मुंगी हसली आणि म्हणाली, हे वेडेपणाचे आहे. ते कधीच शिखरावर पोचणार नाही. मुंगीने त्याकडे लक्ष दिले नाही. ती फक्त आपल्या गंतव्यस्थानाकडे पुढे जात राहिली. पण मग एक गुळगुळीत दगड दिसला. त्या लहानग्याचा पाय त्यावर घसरला आणि ती पुन्हा खाली घरंगळली. यावेळी ती जवळजवळ आपल्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचली होती. तिच्या लहानशा हृदयात दुःख दाटून आले. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. तिला प्रश्न पडला, मी खरंच इतकी कमजोर आहे का? पण मग ती स्वतःशीच म्हणाली, नाही, मी हार मानणार नाही. जर मी आता हार मानली तर मला आयुष्यभर पश्चाताप होईल. तिने डोळे पुसले आणि पुन्हा उभी राहिली. आता त्या मुंगीने काहीही झाले तरी हार न मानण्याचा निश्चय केला होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा चढायला सुरुवात केली. ह्यावेळी ती अधिकच सावध होती. जिथे अगड गुळगुळीत होते तिथे तिने आपले पाय घट्ट रोवले. जेव्हा वाऱ्याचा जोरदार झोत आला तेव्हा ती थांबली आणि वारा शांत होण्याची वाट पाहू लागली. हळूहळू ती पुन्हा चढू लागली. आता आकाशात सूर्य कळपत होता. मुंगी थकत होती, पण तिचे धैर्य जराही कमी झाले नव्हते. जवळ उभे असलेले प्राणी आणि कीटक आता शांतपणे तिला पाहत होते. तिची मेहनत आणि समर्पण पाहून ते थक्क झाले होते. 1 तास गेला, मग 2. मुंगी अडखळत पुढे जात राहिली. अखेरीस तो क्षण आला. मुंगी पर्वताच्या शिखरावर पोहोचली. तिने आकाशाकडे पाहिले. हवा थंड होती आणि आकाश निळे होते. मुंगी अभिमानाने हसली आणि म्हणाली, मी हे करून दाखवलं. कठोर परिश्रम आणि धैर्याने कोणतेही ध्येय दूर नाही. जंगलातील सर्व प्राणी ज्यांनी पूर्वी तिची थट्टा केली होती ते आता लाजेने म्हणाले, मुंगी, तू आम्हाला खोटं ठरवलंस. तुझ्या कठोर परिश्रमाने हे सिद्ध झाले आहे की काहीही अशक्य नाही.
मुंगी हसली आणि उत्तरली, जे वारंवार पडल्यानंतरही उठतात तेच आपले ध्येय गाठू शकतात. जे हार मानतात तेच खऱ्या अर्थाने पराभूत होतात. तात्पर्य: कठोर परिश्रम आणि समर्पणाने प्रत्येक ध्येय साध्य करता येते.